ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण जिलेटिन न वापरता नारळाच्या दुधाचा खरवस बनवतो आहे। तर नारळाच्या दुधाचा खरवस म्हणजेच याला कोकोनट पुडिंग सुद्धा म्हणतात। तर याला फक्त 3 साहित्य लागतं। करायला गेले तर 7 ते 9 मिनिटात होतं। चला तर मग जिभेवर विरघळणारं कोकोनट पुडिंग करायला सुरुवात करूया। मी एक ओले नारळ घेऊन नारळाची काळपट साल काढून छोटे छोटे स्लाइस करून घेतलेले आहे। आता याचे दूध काढून घेण्यासाठी मिक्सर पॉट मध्ये ओल्या नारळाचे स्लाइस घालू आणि यामध्ये 1 कप पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही बघा, ओल्या नारळाची पेस्ट आपली झालेली आहे। आता मी एक बाउल घेतला, या बाउलवर पातळ कपडा घालते। या पातळ कापडावर ही पेस्ट घालते आणि या पेस्टचं दूध काढून घ्यायचं आहे, असं पिळून काढून घ्यायचं आहे। हे बघा, आपले नारळाचे घट्ट दूध झालेले आहे आणि हा कापडातला किस तुम्ही डेलिकेट म्हणून सुकून वापरू शकता। आता मी छोट्या चम्मचने 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले। या कॉर्नफ्लॉवर मध्ये हेच नारळाचे दूध 1 चम्मच घालते आणि याची फाईन पेस्ट करून घेते। आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आणि नारळाचं दूध साइडने ठेवू। गॅस मीडियम ऑन करून नारळाचे दूध पॅन मध्ये घालू। आता यामध्ये अर्धा कप साखर घालू आणि साखर विरघळेपर्यंत चम्मच ढवळत राहू। आता साखर आपली विरघळलेली आहे। आता कॉर्नफ्लॉवरच्या तळाशी असा चम्मच फिरून एका हाताने कॉर्नफ्लॉवरची स्लरी या नारळाच्या दुधात घालू आणि एका हाताने चम्मच फिरू, म्हणजे आपल्या गुठल्या पडणार नाही। दूध आपलं छान घट्ट झालेलं आहे। आता गॅस ऑफ करू आणि पॅन गॅसच्या खाली उतरून घेऊ आणि हे 5 मिनिट थंड होऊ देऊ। आता मी एक बाउल घेतलेला आहे, या बाउलच्या तळाशी थोडं तूप लावून घेते। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण बाउल मध्ये घालू आणि 2 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवू। 2 तासात मिश्रण आपलं छान फ्रीज मध्ये सेट होते। आता यावर फॉइल पेपर लावू आणि 2 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ। 2 तास कोकोनट पुडिंग फ्रीज मध्ये ठेवले होते। आता फ्रीज मधून बाहेर काढले आहे। आता हा फॉइल पेपर काढून घेऊ। हे बघा, आपले कोकोनट पुडिंग छान सेट झालेले आहे। आता यावर प्लेट ठेवू आणि कोकोनट पुडिंग प्लेट मध्ये काढून घेऊ। आता यावर पिस्ता घालू। आता यावर डेकोरेट म्हणून जेली घालू आणि तुळशीचा पत्ता ठेवू। आता हे दिसायला खूप सुंदर दिसत आहे, जसे काही केक। आता या कोकोनट पुडिंगला कट करू। हे बघा, आपले कोकोनट पुडिंग किती सॉफ्ट, नरम लच्च, जिभेवर ठेवताच तोंडात विरघळणारे असे झालेले आहे।
तुम्ही पण माझ्या व्हिडिओप्रमाणे असं कोकोनट पुडिंग करून बघा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.